पुसद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वजन काट्यात 10 क्विंटलचा फरक करणारे कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात। पुसद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या MIDC मार्केटमध्ये एका शेतकऱ्याच्या सतर्कता व आक्रमक भूमिकेमुळे वजन काट्यातील मोठा फरक उघडकीस आला। देवराव वडगीर यांच्या वाहन क्रमांक MH 29 62 44 या वाहनातील गहू पुसद बाजार समितीच्या काट्यावर 4232 किलो इतका भरून तशी पावती देण्यात आली। मात्र वडगीर यांना शंका आल्याने त्यांना पुन्हा मोजणीची मागणी केली। काट्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना धाक दडपशाही करून नकार दिला। मात्र त्यांना दाद न देता पुन्हा वजन करण्यासाठी तगादा लावल्याने काटा केला असता सदर काट्यात 5210 किलोची पावती मिळाली। म्हणजे एका काट्यात तब्बल 978 किलोचा फरक दाखविला। दरम्यान काट्यात फरक दाखविणारा पुरावा हाती आल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला। काही वेळात पुसद मार्केट परिसरातील शेतकऱ्यांनी पुसद डिग्रस राज्यमार्ग अडवून रास्ता रोको केला होता। हा प्रकार काही दिवसांपासून सुरूच असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे। राहुल राठोड या शेतकऱ्याचा 10 क्विंटल माल असताना 8 क्विंटलची त्याला पावती मिळाली। बाजार समितीतील भोंगळ कारभाराचा उपस्थित शेतकऱ्यांनी पाढा वाचून दाखविला। दरम्यान सकाळपासून 110 गाड्यांचे काटे झाले। त्या सर्व शेतकऱ्यांना काट्यातील फरकाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली होती। काही वेळातच तिथे बाजार समिती सभापती शेख कौसर, उपसभापती अभय राठोड, संचालक सरगर, रवी निकम यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते। दरम्यान घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे, API प्रेमकुमार केदार आदींनी येऊन काटा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले। फॉल्ट असल्यामुळं आणि सगळ्या गाड्या जवळपास 70-80 गाड्या गेलेल्या आहेत। आम्हाला 70 ते 80 गाड्याचा फरक या कमिटीनं आम्हाला द्यावं कास्तकाराला, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे या कमिटीला। कारण की सर्व कास्तकाराचं नुकसान झालेलं आहे। जर 10 क्विंटलचा जर आज फॉल्ट निघते एका कास्तकाराच्या गाडीमध्ये तर 80 कास्तकार गेलेले आहेत सर। टोटल कास्तकाराची आज गाड्या मोजल्या तेवढ्या टोटल कास्तकाराची नुकसान भरपाई काट्यातील तफावत नुकसान भरपाई देण्यात येईल। तोपर्यंत गाडी दोन पावत्या आहे। पहिली पावती घ्या, पहिली घ्या आणि हे तिथं 10 मिनिट 15 मिनिटांनी दुसरी पावती 20 मिनिटाच्या एकाच गाडीच्या चालू करू। नाव सांगा पूर्ण। मी देवराव अप्पाराव होडगे, राणा रामटी, पोस्ट मोप, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ। मी आज दिनांक 16/5 सकाळी मी आलो तिथे 9 वाजता। आता गाडी माझी काट्यावर आता लागल्याच्या नंतर त्या गाडीचं वजन भरलं 42 क्विंटल 35 किलो आणि मला संशय आल्यामुळं मी डबल 10-15 मिनिटानं लगेच गाडी मार्केटमध्ये फिरवली आणि नंतर काटा केला ते 52 क्विंटल 10 किलो भरलं। मला संशय आल्यामुळे मी मोजलं। बाकीचे 3-4 कास्तकार माझ्या आधीचे वरडले पण त्याचं कोणी ऐकलं नाही। जवळपास माझी चौथी गाडी आहे। मला संशय जास्त आला कारण माझ्या गाडीत 50 ते 51 कट्टा आहे। मला वाटलं कमीत कमी 50 किलोचा धरला तरी पण 25 क्विंटल तरी भरायला पाहिजे। गाडीचं वजन आहे 20 क्विंटल। त्याच्यामुळे मला संशय आला, मी लगेच गाडी कलवली। जवळपास 10 क्विंटलचा फरक आला। 10 क्विंटलचा फरक आणि काल एका गाडीचं असं झालेलं आहे। काल लवकर गाडी काढून काढ म्हणे ते काढ। आज टोटल 120 गाड्या आल्या। किती गाडीत काय झालं हे माहित नाही, पण जेव्हा निदर्शनात आले तेव्हा आमच्या मोठे बंधूनं बघितलं त्यामध्ये 10 क्विंटल जवळपास गोळ आलेला आहे। बरं, आता तुम्ही त्यांना विचारणा केली असता काय बोलले ते काय म्हणले, काट्यावर लवकर गाडी काढा म्हणले, बाकीच्या गाड्याचा काटा करायचा आणि काट्याने जम्प मारला असेल। आता जम्प मारला तुम्ही आम्हाला त्यावेळेस सांगायचं, जम्प मारला बा मागे पुढे घ्या काय करायचे ते तुम्ही काहीच नाही सांगितले। पहिले काट्यावर गाडी काढून बाहेर काढा म्हणले। सर टाटा क्लर्कनं आता असं सांगितलं आम्हाला, होडगीर भाऊनं गाडीचा संशय आल्यामुळं त्यानं गाडी रिटर्न आणली आणि काट्यावर उभी केली। ही गाडी पहिले भरलेली गाडी 42-35 आणि नंतर गाडी 52-10 भरली। अंदाजे सकाळपासून किती गाड्या गेल्या असतात? सकाळपासून 80च्या वर गाड्या गेल्या असतात। आम्हाला बी असा संशय वाटायला की आमचे बी गहू आता आम्ही 120 गाड्या माझ्या समोर 3 लोक ओरडू लागले आमच्या कमी भरल्या। चौथ्या गाडीला माझा 10 क्विंटलचा फरक निघाला। टॅक्सीवाल्याला धमकी आज पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीचा वरुड येथील यार्डमध्ये
पुसद तालुक्यातील आमटी या गावाचे गहू उत्पादक देवराव अप्पाराव वडगीर या शेतकऱ्याने जेव्हा या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला गहू आणला, जेव्हा तो काट्यावर गहू गेला त्यावेळेस त्या काटा करणाऱ्या मापारीच्या हेतूबद्दल या शेतकऱ्याला शंका आली. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ते काटा केला तेव्हा त्या काट्याचं वजन 42 क्विंटल आलं. दुसऱ्याच वेळेस 24 मिनिटाच्या अंतरावर पुन्हा त्याच्या काट्या मास्तराच्या मापारीबद्दल शंका आल्या कारणाने पुन्हा जेव्हा त्यांनी ते काटा केला तर त्याचा पुन्हा काटा 52 क्विंटल आला. 10 क्विंटलची तफावत आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. हा उद्रेक रस्त्यावर आला, रास्ता रोको झाला आणि या सगळ्या याच्यामध्ये हे वाटमारी करणारे जे मापारी आहे या संगनमताने हा गुन्हा केलेला आहे का? तळपत्या उन्हामध्ये शेतकरी आज आर्थिक अडचणीत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये दररोज शेतकरी आता पाय घासून विष प्राशन करून आत्महत्या करतोय. महिन्यामध्ये 30-30 शेतकरी आत्महत्या करतोय. पीक विमा नाही, हक्काचं नुकसान होऊन देखील इथं पीक विमा नाही, कर्जमाफी नाही आणि 20 रुपयाची बॉटल बिस्लरीची 1 लिटर पाण्याची मिळते आणि आज गहू 20 रुपये किलो विकल्या चाललेला आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला ही गिधाडाची लचके तोडणारी जी अवलाद आहे या कोणाच्या राज आश्रयाखाली हे सगळं होतं हे आम्हा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. आम्ही रास्ता रोको करून आमचा उद्रेक हा जिल्हा प्रशासनापर्यंत व शासनापर्यंत पाठवलेला आहे. या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन स्थानिक पुसद शहराचे ठाणेदार वानखेडे साहेब येऊन यांनी हस्तक्षेप केला. मला उपविभागीय अधिकारी यांचा फोन आला आणि काटा मापारीचं ते वजन काट्याचं ऑफिस आहे त्याला त्यांनी सीज केलं, गोडाऊनला सीज केलं आणि मापारीवर गुन्हे दाखल करण्याची आम्ही मागणी केली आणि त्यांनी ते मान्य केलं. आणि या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. इथं शेतकऱ्यांची आर्थिक लूट मूकसंमतीने तिथल्या स्थानिक प्रशासनाला घेऊन होतं का? ही लूट किती दिवसापासून होत आहे? आज एका शेतकऱ्याच्या सजगतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. यापूर्वी किती शेतकऱ्यांना लुटल्या गेलं याचं निष्पक्ष चौकशी, त्याला कस्टडीत घेऊन त्या आरोपी जो आज मापारी त्याला जे आज तपासात समोर घेतलेला आहे याच्याकडून पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य काय ते बाहेर आणावं. कारण आज शेतकरी जगण्याची उमेद गमावून बसलेला असताना अशा पद्धतीनं जर वसंतराव नाईक साहेब जे शेतकऱ्यांचे आराध्य दैवत आहेत त्यांच्या तालुक्यामध्ये अशी लूट होत असेल तर इथं बसलेलं प्रशासक मंडळ काय करत आहे असा यक्ष प्रश्न आहे. हे सर्व सिंडिकेट पद्धतीने शेतकऱ्याची लूट तर करत नाही ना असा प्रश्न आमच्यासारख्या शेतकऱ्याच्या प्रतिनिधींच्या मनात आज निर्माण झालेला आहे. उपाशी तापाशी आलेल्या शेतकऱ्यांची तिथली अवेलना पाहून कुठल्या भौतिक सुविधा, तिथं पिण्याचं पाणी सुद्धा नाही, अशा तळपत्या उन्हामध्ये शेतकऱ्यांची झालेली अवेलना ही मनाला अस्वस्थ करणारी आहे. या संबंध प्रकरणाची दखल राज्य शासनाने व स्वतः मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो. या रास्ता रोको मध्ये आमच्या तालुक्याचे अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रेमराव सरगर यांनी हा सर्व विषय हाताळून हा विषय शासन दरबारी व प्रशासन दरबारी समोर आणलेला आहे. याची कठोर कारवाई याच्यामध्ये दोषी असणाऱ्या लोकांवर व्हावी अशी आमची मागणी आहे. आज ज्या गाड्या तिथं ऑक्शनसाठी लिलाव प्रक्रियेसाठी शेतमाल घेऊन आलेले होते त्या सर्व गाड्यांचा आता त्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तो संभ्रम इथल्या स्थानिक प्रशासनाने, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरांनी, सभापतींनी त्या शेतकऱ्यांची जे काट्यामागे येणारी सरासरी तफावत काढून त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही देखील आमची आग्रही मागणी यामध्ये असणार आहे. सोमवारी आम्ही एसडीओ ऑफिसवर बसून तिथं एसडीओनी आम्हाला बोलून इथं एक चौकशी समिती नेमून देण्याची त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही हे आंदोलन मागे घेतलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही यासाठी प्रशासनाने व शासनाने आम्हाला सहकार्य करावं अशी मागणी माझी आग्रही राहणार आहे.